शिवाजी कोण होता या पानसरेंच्या या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना दिलेली धमकी आणि शिवीगाळ यानंतर गायकवाडांच्या विरोधात राजकीय संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। सत्ताधारी आमदारांना माज आलाय अशी टीका पटोले यांनी केली, तर गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय। मी आमदार संजय गायकवाडला खराब मुसलमानी सारा। शिवाजी कोण होता पानसरेंच्या या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेली धमकी आणि शिवीगाळ यानंतर गायकवाडांच्या विरोधात राजकीय संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात। सरकारमधील आमदारांना माज आल्याची टीका पटोलेंनी संजय गायकवाड यांच्यावर केली। मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू। तर हे या पद्धतीने त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिसवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हसड्या, त्याला मी जीभ हसडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हसडलीच पाहिजे। या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे, कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे। निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीने हे सरकार आलेलं आहे। मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय, आणि बेईमानीने निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही। हे काही पण बेबान त्याचं यांच्या जिभेला वाटेल त्या पद्धतीनं बोलतात। तुम्ही बघा की मोर्चे काढले जातात विरोधकांकडून किंवा सामान्य जनतेकडून, तर सरकारचं कोणी चपरासी पण तिथं जात नाही त्यांच्यापर्यंत। जर गायकवाडांच्या वक्तव्यावर अजूनही आपण झोपा काढत असाल तर देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा, शिवचरित्राच्या अनुषंगानं विकृत बोलणाऱ्यांना प्रोत्साहन देत असताना शिवाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस दस्तूरखुद हे चालवत आहेत असा या आरोप या निमित्ताने मी करतोय। तेव्हा आपण काय कारवाई करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। प्रकाशक प्रशांत आंबींना गायकवाडांची जीवे मारण्याची धमकी निंदनीय, गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। वडेट्टीवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। लोकप्रतिनिधी व्यक्तीनं गुंडगिरीची भाषा वापरणं लोकशाहीला घातक आहे। तर रोहित पवार कोल्हापूरमध्ये प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यासोबत पोलिसात जाणार आहेत। कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला रोहित पवार उपस्थित राहणार आहेत। सरकारशी संबंधित व्यक्तीविरोधात एफआयआर करणं किती कठीण आहे हे मी स्वतः अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये फार जवळून अनुभवलं आहे। प्रकाशक प्रशांत आंबींच्या एफआयआरवर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी, यासाठी प्रशांत आंबींसोबत मी स्वतः संध्याकाळी 5 वाजता पोलीस स्टेशनला उपस्थित राहणार आहे। त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या स्मृतीस्थळी होणाऱ्या कार्यक्रमाला कोल्हापूरमध्ये उपस्थित असणार आहे। मी पण येतोय, तुम्ही पण या। पुरोगामी विचारांचा, महाराष्ट्र धर्माचा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर करूया, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। गायकवाडांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी करत छत्रपती शाहू महाराजही संतप्त झाले। जनता ते काही सहन करणार नाही आणि कोणाच्या बद्दल काय बोलायचं त्यांना समजायला पाहिजे। आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी। आणखीन तिथेही आपण पाहतोय की कधी कधी काही गोष्टी लगेच होत